नमस्कार मंडळी, आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 6 ओवी क्रमांक 211 ते 240 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 211. ऐशी शरीरा बाहेरली कडे अभ्यासाची पाखर पडे, तवा तू त्राय मोडे मनोधर्माची. याचा अर्थ अशा रीतीने शरीराच्या बाहेरील भागाने अभ्यासक्रम सुरू झाला म्हणजे आत मनाच्या धर्माचे बळ नाहीसे होते. ओवी क्रमांक 212. कल्पना निमे प्रवृत्ती शमे आगमन विरमे सावियाची. याचा अर्थ ते मनोधैर्य कोणते ते ऐक. कल्पना खुंटते, मनाची हाव कमी होते आणि मनोविकार आपोआप बंद पडतात. ओवी क्रमांक 213. क्षुधा काय जाहली निद्रा केवती गेली, हे आठवण ही हारपली न दिसे वेगा. याचा अर्थ भूक काय झाली व झोप कुठे गेली याची आठवण नाहीशी होऊन त्यांचा पत्ता देखील लागत नाही. ओवी क्रमांक 214. जो मूळ बंधे कोंडला अपानू मागवता मुरडला, तो सवेची वरी साकडला दरी फुंगू. याचा अर्थ मूल बंधनाने कोंडलेला अपान वायू माघारी फिरला म्हणजे सहज वर अडकून फुगा धरतो. ओवी क्रमांक 215. क्षोभलेपणे माझे वाईला ठाई गाजे, मनी पुरेसी झुंजे राहोनिया. याचा अर्थ तो क्षोभून बलवत्तर होतो व अडकलेल्या जागी गुरगुरतो आणि राहून राहून लिंगचक्राशी धडका मारितो. ओवी क्रमांक 216. मग थावलिये वाहटुळी सैग घेऊनी गरज डहुळी, बाळपणीची कुहुटळी बाहेर घाली. याचा अर्थ मग अशा रीतीने माजलेली वावटळ चोहोकडे पोटात फिरून ढवळाढवळ करीते आणि बालपणापासून साचलेली कुजकी घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. ओवी क्रमांक 217. भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे, कफ पित्ताचे थारे उरोने दी. याचा अर्थ तो वायू पोटात तळाशी न मुरडता कोठ्यात शिरतो आणि कफ पित्ताचा नाश करीतो. ओवी क्रमांक 218. धातूचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी, आतली मज्जा काढी अस्थिगत. याचा अर्थ सप्त धातूंची स्थाने ओलांडतो, मेदाचे डोंगर फोडतो आणि हाडातील रस बाहेर काढतो. ओवी क्रमांक 219. नाडीते सोडवी गात्राते बिघडवी, साधकाते भेडसावी परी बिहावे ना. याचा अर्थ नाड्या सोडवतो, अवयवांना शिथिल करतो आणि योग साधन करणाऱ्याला भीती घालतो, परंतु त्याने भिवू नये. ओवी क्रमांक 220. व्याधिते दावी सवेची हरवी, आप पृथ्वी कालवी एक वाट. याचा अर्थ तो व्याधी उत्पन्न करीतो आणि लागलीच नाहीशी करतो व कफ वगैरे ओलसर पदार्थ आणि मांस वगैरे जड पदार्थ एकत्र करीतो. ओवी क्रमांक 221. तव येरीकडे धनुर्धरा आसनाचा उबारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते. याचा अर्थ अर्जुना, दुसरीकडे काय प्रकार होतो म्हणशील तर आसनाच्या उष्णतेने कुंडलिनी नावांची शक्ती जागी होते. ओवी क्रमांक 222. नागिनीचे पिले कुंकुमे नाहले, वळण घेऊन आले सेजे जैसे. याचा अर्थ नागिनीचे पिल्लू कुंकवाने नाहलेले जसे वेटोळे करून निजते. ओवी क्रमांक 223. तैसी ते कुंडलिनी मोटकी ओट वळणी, अधोमुख सर्पिणी निदेली असे. याचा अर्थ त्याचप्रमाणे ती कुंडलिनी लहानसे 3.5 वेटोळे घालून खाली तोंड करून सर्पाप्रमाणे निजलेली असते. ओवी क्रमांक
224. विद्युल्लतेची विडी वन्ही ज्वाळाची घडी पंधरे याची चोखडी घोटी व जैसी. याचा अर्थ ती विजेच्या कंकणाप्रमाणे किंवा अग्निज्वालेच्या घडीप्रमाणे अथवा घोटून चकचकीत केलेल्या सोन्याच्या वेढ्याप्रमाणे. ओवी क्रमांक 225. तैसी सुबुद्ध आटली पोटी होती दाटली ते वज्रासने चिमुटली सावधू होय. याचा अर्थ नाभिस्कंदात जी दाटून बदलेली असते ती मूळबंधाच्या चिमट्याने जागी होते. ओवी क्रमांक 226. तेथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरूढले अंकुरेशी. याचा अर्थ तेव्हा नक्षत्र तुटून पडते वेळी जसे चकाकते किंवा सूर्याचे आसन ढळावे अथवा तेजाचे बी पेरून त्याला जसा अंकुर यावा. ओवी क्रमांक 227. तैसी वेडी आते सोडिती कवतिके अंग मोडिती कंदावरी शक्ती उठली दिसे. याचा अर्थ त्याप्रमाणे ती कुंडलिनी आपले वेढे सोडून कौतुकाने आळस देऊन नाभीवर उभी राहिलेली दिसते. ओवी क्रमांक 228. सहजे बहुता दिवसाची भूक वरीचे वविली ते होय मीश मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजू. याचा अर्थ आधीच फार दिवसांची भुकेलेली त्यात तिला जागे केल्याचे निमित्त झाल्यामुळे मग आवेशाने तोंड उघडून ती वर नीट उभी राहते. ओवी क्रमांक 229. तेथ हृदय कोशा तळवटी जो पवनू भरे किरीटी तया सगळे याची मिठी देऊनी घाली. याचा अर्थ किरीटी तेव्हा हृदय कमलाच्या खाली जो वारा भरलेला असतो त्या सगळ्याला ती कवटाळून मिठी घालते. ओवी क्रमांक 230. मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी मासाची वडवाळी आरोगू लागे. याचा अर्थ आणि मुखातील ज्वालांनी खालवरचे मासांदिकांचे घास करून खाऊ लागते. ओवी क्रमांक 231. जे जे ठाय समास तेथ आहाच जोडे घाऊस पाठी एक दोन्ही घास हियाई भरे. याचा अर्थ ज्या ठिकाणी मांस असेल त्याचा सहज घास घेते आणि मागाहून त्या राहिलेल्या भागाचाही घास घेते. ओवी क्रमांक 232. मग तळवे तळ हात शोधी ऊर्ध्वीचे खंड भेदी झाडा घे संधी प्रत्यांगाचा. याचा अर्थ मग पायाचे तळ व हाताचे तळ यांचे शोधन करून वरील अंगाचा भेद करीते आणि दर एक अंगाचा व सांध्याचा शोध घेते. ओवी क्रमांक 233. अधोभाग तरी न संडी परी नखींचे ही सत्वकाडी त्वचा धुनी जडी पांजरेशी. याचा अर्थ आपली मूळ जागा न सोडता नखातीलही सत्व काढते व त्वचा धुवून हाडांच्या व शरीराच्या सापळ्यास मिळविते. ओवी क्रमांक 234. अस्थिचे नळे निरपे शिराचे हिर ओरपे तव बाहेरी विरडू करपे रोमबीजांची. याचा अर्थ हस्तीच्या नळ्यातील रस काढून शिरांचे गाभे ओरपून टाकीते त्या योगाने बाहेरील केसांच्या मुळांची वाढ करपून जाते. ओवी क्रमांक 235. मग सप्तधातूंच्या सागरी तहा आनेली घोटभरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. याचा अर्थ नंतर सप्तधातूंच्या सागरात आपली तहान भागविते आणि त्याबरोबर जिकडे तिकडे शरीर खडबडीत कोरडे करून टाकीते. ओवी क्रमांक 236. नासा पुटोनी वारा जो जातसे अंगुळे बारा तो गच्छ धरुनी माघारा आतू घाली.
याचा अर्थ नाकपुड्यातून जो 12 बोटे वाहणारा वारा त्या प्राणवायूस घट्ट धरून आत ओढते. ओवी क्रमांक 237. तेथ अधवरोते आकुंचे, ऊर्ध्व तळोते खाचे, तया खेवा माझी चक्रांचे पदर उरती. याचा अर्थ त्यावेळेस प्राण व अपान हे 2 वायू आकुंचित होतात व प्राण अपानास दाबून धरतो आणि त्या दोघांच्या आलिंगनामध्ये चक्रांचे सांगाडे उरतात. ओवी क्रमांक 238. एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती, परी कुंडलिनी नावेक दुष्चित्त होती, ते तया ते म्हणे परोती, तुम्हीची कायसी थे. याचा अर्थ प्राण व अपान वायू हे दोन्ही त्याच वेळेस एके ठिकाणी मिळालेले असतात, परंतु ती कुंडलिनी क्षणभर बावरी होऊन तुम्ही माघारे जा, तुमचे काय काम, असे त्यांना म्हणते. ओवी क्रमांक 239. आईके पार्थिव धातू आघवी, आरोगीता काही नुरवी, आणि आपाते तव ठेवी पुसोनिया. याचा अर्थ अर्जुना ऐक, शरीरातील सर्व पृथ्वीचा भाग खाऊन टाकून काही शिल्लक ठेवीत नाही, तसाच उदकाचा भाग सर्व चाटून पुसून टाकीते. ओवी क्रमांक 240. ऐसी दोन्ही भूते खाये, ते वेळी संपूर्ण धाये, मग सौख्य होऊन राहे सुषुम्ने पाशी. याचा अर्थ अशा रीतीने दोन्ही भूतांचा भाग खाऊन तृप्त झाल्यावर मग सौम्य होऊन स्वस्थपणे सुषुम्ना नाडीपाशी राहते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.